वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. वेन सेंट्रल गव्हर्नमेंट नोटिफाईड इलेक्टोरल बॉन्ड स्कीम, केंद्र सरकारने निवडणूक रोखे योजना केव्हा अधिसूचित केली होती? द आन्सर इज 2 जानेवारी 2018. उत्तर आहे 2 जानेवारी 2018 या रोजी. काल म्हणजे 15 फेब्रुवारी 2024ला सुप्रीम कोर्टाने हे इलेक्टोरल बॉन्ड्स जे आहेत म्हणजे निवडणूक रोखे जे आहेत हे रद्दबातल ठरवले. त्यांनी अनकॉन्स्टिट्यूशनल म्हणजे निवडणूक रोखे हे असंविधानिक आहेत असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. कारण निवडणूक रोखे हे इन्कम टॅक्स ॲक्ट, त्याचबरोबर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा आणि प्राप्तिकर कायदा यामधील काही महत्त्वाच्या कलमांचे उल्लंघन करतात. त्याचबरोबर भारतीय संविधानातील जो पार्ट 3 आहे भाग 3, या भाग 3 मधील जे कलम आहे कलम 19, या कलम 19(1)(a)चे हे निवडणूक रोखे जे आहेत ते उल्लंघन करतात. ज्याला आपण माहितीचा अधिकार म्हणतो त्यामध्ये हे निवडणूक रोखे येत नाहीत. त्यामुळे हा मूलभूत हक्कांचा सुद्धा हनन करणारा निवडणूक रोखे आहे. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने काल 15 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक रोखे हे असंविधानिक असल्याचे म्हटले आहे आणि त्यामुळे आपण हा प्रश्न इथे घेतला आहे. 2 जानेवारी 2018ला केंद्रीय सरकारने किंवा केंद्र सरकारने निवडणूक रोखे म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्स जे आहेत ते अधिसूचित केले होते. पहिल्यांदा अरुण जेटली जेव्हा वित्तमंत्री होते त्यावेळेला 2017च्या बजेटमध्ये इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे निवडणूक रोखे पहिल्यांदा निवडणूक रोख्यांची ओळख करून देण्यात आली. तर निवडणूक रोख्यांबद्दल ज्यांनी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये टाकली होती त्यांची नावेसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर याचिकाकर्ते होते डॉक्टर जया ठाकूर, या काँग्रेसचे आहेत. त्यानंतर दुसरे होते पार्टी होती एक कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी. आणि तिसरी एक संस्था आहे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म म्हणजे ADR. यांनी इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे निवडणूक रोखे या विरोधात जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली होती. आणि काल म्हणजे 15 फेब्रुवारी 2024ला सुप्रीम कोर्टाने हे निवडणूक रोखे म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्स हे असंविधानिक असल्याचे सांगितले आहे. पुढचा प्रश्न आहे, विच सिटीज मेयर प्रपोज टू नेम आर्टिफिशियल इंटेलिजन्स आफ्टर छत्रपती शिवाजी महाराज? कोणत्या शहराच्या महापौरांनी कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचे प्रस्तावित केले आहे? द आन्सर इज लंडन सिटीज मेयर मायकल मैनेली. उत्तर आहे लंडन शहराचे महापौर मायकल मैनेली. लंडन लॉर्ड मेयर मायकल मैलेनी हॅज प्रपोज टू नेम अन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर इन द युनायटेड किंगडम कॅपिटल आफ्टर मराठा किंग छत्रपती शिवाजी महाराज. लंडन शहराचे जे महापौर आहेत मायकल मैलेनी यांनी तिथल्या लंडनच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचे प्रस्तावित केले आहे. हे मायकल मैलेनी हे अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत आणि त्यांच्या चर्चेदरम्यान ही गोष्ट त्यांनी त्यांना सांगितली आहे, प्रस्तावित केली आहे. पुढचा प्रश्न आहे, हु इज द चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर ऑफ इंडियन गव्हर्नमेंट? भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? द आन्सर इज व्ही अनंत नागेश्वरन. उत्तर आहे व्ही अनंत नागेश्वरन. व्ही अनंत नागेश्वरन यांची भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून 28 जानेवारी 2022 रोजी त्यांची नियुक्ती झाली. मुख्यतः किंवा सामान्यतः जे भारत सरकारचे आर्थिक सल्लागार असतात या आर्थिक सल्लागारांचा जो कालावधी असतो
हा कालावधी अपॉइंटमेंटपासनं 3 वर्षे असतो, म्हणजे नियुक्तीपासनं 3 वर्षे हे या आर्थिक सल्लागार पदावर राहणार आहेत. यांच्यापूर्वी जे इकॉनॉमिक ॲडवायझर होते, चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर, ते होते कृष्णमूर्ती सुब्रमण्यम. व्ही अनंत नागेश्वरन हे भारताचे 18वे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. त्यांच्याबद्दल आणखी माहिती बघूया. नागेश्वरन हॅज वर्क ॲज अ रायटर, ऑथर, टीचर अँड कन्सल्टंट. नागेश्वरन यांनी लेखक म्हणून, टीचर म्हणून आणि कन्सल्टंट म्हणून काम केले आहे. ही वॉज द डीन ऑफ द IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस अँड द डिस्टिंग्विश्ड व्हिजिटिंग प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स ॲट क्रिया युनिव्हर्सिटी. He has also been a part-time member of the Economic Advisory Council to the Prime Minister of India from 2019 to 2021. हे भारत सरकारच्या जे आर्थिक सल्लागार जे काउन्सिल असतं, जे मंडळ असतं प्राईम मिनिस्टरला ॲडवाईस देणारं, त्यामध्ये सुद्धा यांनी 2019 ते 2021 दरम्यान काम केलं आहे. पार्ट टाईम मेंबर ते होते. कुठल्या गटाचे? इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलचे 2019 ते 21 दरम्यान. ही होल्ड्स अ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट फ्रॉम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद अँड अ डॉक्टरल डिग्री फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेच्युसेट्स इन ॲमर्स्ट. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा घेतला आहे IIM अहमदाबाद इथून आणि डॉक्टरल डिग्री त्यांनी कंप्लीट केली आहे मॅसेच्युसेट्स हे जे ॲमर्स्टमधील युनिव्हर्सिटी आहे इथून. हे भारताचे 18वे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. तर मुख्य आर्थिक सल्लागाराचं काम काय असतं ते आता आपण बघूया. मुख्य आर्थिक सल्लागार हे भारत सरकारला आर्थिक बाबतींमध्ये सल्ला देण्याचं काम करतात. त्याचबरोबर ज्याला आपण इकॉनॉमिक सर्वे म्हणतो, आर्थिक सर्वेक्षण, हे आर्थिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचं काम हे मुख्य आर्थिक सल्लागार करतात. युनियन बजेट दरवर्षी आता 1 फेब्रुवारीला मांडलं जातं. 1 फेब्रुवारीच्या आदल्या दिवशी म्हणजे 31 जानेवारीला जो इकॉनॉमिक सर्वे, आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जातं, ते आर्थिक सर्वेक्षण बनवण्याचं काम भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार करत असतात. पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री विल होस्ट ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024. कोणता देश ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेचे आतिथ्य करेल? द आन्सर इज वेस्ट इंडिज अँड USA. उत्तर आहे वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. The 2024 ICC Men's T20 World Cup will be the 9th edition of the T20 World Cup, a biennial T20 international tournament contested by men's national teams and organized by International Cricket Council. It is scheduled to be co-hosted by the West Indies and the United States from 1st June to 29 June 2024. It will be the first ICC World Cup tournament to feature matches played in the United States. England are the defending champions, having defeated Pakistan in the final of the previous edition. हा 2024चा ICC पुरुष T20 विश्वचषक जो आहे तो 9वा विश्वचषक आहे. T20चा 9वा विश्वचषक आहे. हा T20 विश्वचषक दर 2 वर्षांनी होतो. यावर्षी तो 2 देशांमध्ये पार पडणार आहे. पहिला देश आहे वेस्ट इंडिज आणि दुसरा देश आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. हा T20 विश्वचषक 1 जून ते 29 जून दरम्यान पार पडेल. ICC वर्ल्ड कप ही जी टुर्नामेंट आहे T20ची, ही पहिल्यांदाच एखाद्या वर्ल्ड कपची विश्वचषकाची टुर्नामेंट अमेरिकेमध्ये म्हणजे युनायटेड स्टेट्समध्ये भरत आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2022ला गेला T20 जो वर्ल्ड कप होता, यापूर्वीचा T20 वर्ल्ड कप हा इंग्लंडने जिंकला होता. इंग्लंडने अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानला हरवले होते. 2022चा T20 पुरुष विश्वचषक हा इंग्लंडच्या टीमने जिंकला आणि फायनलमध्ये म्हणजे अंतिम सामन्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला हरविले होते. नरेंद्र मोदी हे 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी युनायटेड अरब इमिरेट्सच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तिथे
अबुधाबी या ठिकाणी, जे एक युनायटेड अरब इमिरेट्स आहे अबुधाबी, येथे त्यांनी स्वामीनारायण मंदिर, बॅप्स ज्याला म्हणतो आपण, बॅप्स स्वामीनारायण मंदिर, याचे उद्घाटन त्यांनी केले. हे कृष्ण आणि राधा यांचे मंदिर आहे. तर UAE आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. तर युनायटेड अरब इमिरेट्स हा जो देश आहे, हा मिडल ईस्ट म्हणजे मध्य पूर्व आशियामधला हा देश आहे. या युनायटेड अरब इमिरेट्सच्या बाजूला कुठल्या कंट्रीज आहे ते आपण आता बघूया. युनायटेड अरब इमिरेट्स इज लोकेटेड इन द मिडल ईस्ट. युनायटेड अरब इमिरेट्स इज बॉर्डर्ड बाय द पर्शियन गल्फ, अरेबियन गल्फ, गल्फ ऑफ Oman to the east and north, and Saudi Arabia to the west and south. युनायटेड अरब इमिरेट्स म्हणजे संयुक्त अरब अमिरातीच्या उत्तरेला पर्शियन गल्फ आहे, पर्शियाची आखात आहे. युनायटेड अरब इमिरेट्सच्या उत्तर पूर्वेला ईशान्येला म्हणू शकतो आपण ओमान नावाचा देश आहे. तुम्ही मॅपमध्ये इथे बघू शकता. त्यानंतर याच्या पूर्वेला ओमान नावाचा देश आहे आणि दक्षिणेला सौदी अरेबिया आहे. तर ओमान आणि सौदी अरेबिया हे देश युनायटेड अरब इमिरेट्सच्या सीमेला लागून आहेत आणि उत्तरेला याच्या पर्शियन गल्फ आहे. द युनायटेड अरब इमिरेट्स इज सिच्युएटेड इन द साउथ ईस्ट ऑफ द अरेबियन पेनिन्सुला, बॉर्डरिंग ओमान अँड सौदी अरेबिया. In December 1971, the UAE became the federation of 6 emirates: Abu Dhabi, Dubai, Sharjah, Ajman, Al Quwan, Fujairah, while the 7th emirate, Ras Al Khaimah, joined the federation in 1972. The capital city is Abu Dhabi, located in the largest and wealthiest of the 7 emirates. संयुक्त अरब अमिराती हा दक्षिण पूर्वेमधील जो देश आहे अरेबियन पेनिन्सुलाच्या, याच्या सीमेवर ओमान आणि सौदी अरेबिया हे 2 देश आहेत. डिसेंबर 1971 UAEचं फेडरेशन अस्तित्वात आलं आणि त्यावेळेला या 6 अमिराती होत्या. त्या 6 अमिराती पुढील प्रमाणे होत्या: अबुधाबी, दुबई, शारजा, अजमन, अल कुवान, फुजिराह. आणि 1972 7वी अमिरात या 6 अमिरातींना जॉईन झाली. त्याचं नाव होतं रस अल खैमाह. जी कॅपिटल सिटी आहे UAEची ती आहे अबुधाबी. अबुधाबी हे सर्वात मोठं आणि समृद्ध असं अमिरात आहे. त्याचबरोबर अबुधाबी नावाचं शहर हे युनायटेड अरब इमिरेट्सची राजधानीसुद्धा आहे. आज इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.